आज आपण पाहूया की निमाय हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्रातील पहिलेच रोबोटिक फोटोथेरपी युनिट आले आहे. ऍक्च्युली फोटोथेरपी हे नवजात शिशूंना असलेल्या कावीळ कमी करण्यासाठी वापरले जाणारं एक खूप जुनं ट्रॅडिशनल इक्विपमेंट आहे. बाळांना कावीळ झाला म्हणजे त्याला लाईट खाली ठेवणे, त्याला फोटोथेरपी देणे असं म्हणतो. आणि ही फोटोथेरपी बाळाला किती द्यायची, किती वेळा द्यायची, हे सगळं डॉक्टर ठरवायचे. आता हे एक रोबोट ठरवणार आहे की बाळाला किती इंटेन्सिटीनी, किती वेळासाठी, कशा प्रकारे फोटोथेरपी द्यायची. हे आता बाळाच्या बिलिरुबिनवरती, त्याच्या वयावरती, त्याच्या वजनावरती ते ठरणार आहे. आणि बाळ जे कावीळ कमी होण्यासाठी अगोदर 5 दिवस 6 दिवस हॉस्पिटलमध्ये राहत होतं, ते बाळ आता फक्त 1 किंवा 2 दिवसामध्येच घरी जाऊ शकतं. अशी ही एक इनोव्हेटिव्ह नवीन पेटेंटेड टेक्नॉलॉजी आपल्या देशामध्ये आलेली आहे आणि ती आज इथं निमाय हॉस्पिटलमध्ये डेमोसाठी लावण्यात आलेली आहे. तर पाहूया ही जी रोबोटिक फोटोथेरपी काय आहे. या फोटोथेरपीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोड आहेत. यामध्ये एक मोड आहे, त्याला म्हणतात AI मोड, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मोड. हा AI मोड स्वतः डिसाईड करतो की बाळाला किती फोटोथेरपी द्यायची. यामध्ये पहिले डिसाईड करायचं असतं की बाळाला बिलिरुबिन किती आहे, त्याचं कावीळचं प्रमाण काय आहे. जसं या बाळाचं जे कावीळचं प्रमाण आहे हे आहे 18. तर 18 आपण कावीळचं प्रमाण डिसाईड केलं. त्यानंतर येतं ते म्हणजे बाळाचं वय. हे बाळ किती तासाचं आहे. हे बाळ समजा आता 96 तासाचं आहे, तर आपण बाळाचं वय इथं सेट करतो. बाळाचं वय सेट केल्यानंतर आता आपल्याला फोटोथेरपी स्टार्ट करायची आहे. जेव्हा आपण ही फोटोथेरपी स्टार्ट करू तेव्हा पहा काय होतं ते. हे मशीन ऑटोमॅटिक ऍडजस्ट करतात की या बाळाला सिंगल सरफेस फोटोथेरपी द्यायची आहे का, त्याला डबल सरफेस फोटोथेरपी द्यायची आहे, त्याला किती इंटेन्सिटीने फोटोथेरपी द्यायची आहे. हे ऑटोमॅटिक हे मशीन डिसाईड करतात आणि बाळाला अशी फोटोथेरपी देतं की जे बाळ 360 पूर्ण त्याचं 360 डिग्री त्याच्याने कव्हर होतं. त्याच्या खालून फोटोथेरपी येते, त्याच्या साईडनी फोटोथेरपी येते, त्याच्या वरतून फोटोथेरपी येते आणि बाळाचा असा कुठलाही भाग राहत नाही ज्याला फोटोथेरपी मिळत नाही. त्याला कम्प्लीट फोटोथेरपी मिळते. यामध्ये आपण पाहू की हे जे 2 आर्म आहेत हे एवढे स्लिक आहेत, एवढे थिन आहेत की त्याच्याने बाळाचं ऑब्झर्वेशन कसलंही डिस्टर्ब होत नाही. बाळ क्लिअरली आपल्याला पूर्णपणे दिसतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या आर्मची जी लेंथ आहे बाळापासून, ही लेंथ ही 45 सेंटीमीटर पेक्षा जास्त नाहीये, जी आयडियल असते फोटोथेरपी देण्यासाठी. युजली ही फोटोथेरपी काही मशीन्समध्ये वरती दिली जाते उंचावरती, तेव्हा ती बाळाला हेल्प न करता केअर गिव्हर जो आहे, नर्स आहे, डॉक्टर आहे, त्याच्या डोळ्यांना ती डॅमेज करते. पण ही फोटोथेरपी एवढी छान डिझाईन केलेली आहे, परफेक्टली डिझाईन केलेली आहे की बाळाला चारी बाजूनी एकदम योग्य प्रमाणामध्ये हाय इंटेन्सिटी फोटोथेरपी मिळते. आणि अशा पद्धतीने फोटोथेरपी दिल्यामुळं हे बाळ एकदम लवकर दुरुस्त होतात. थँक्यू.